आज दिवसभर होणार पैशांचं महावाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज वार गुरुवार तारीख 16 जुलै 2026. आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजना पैसे वाटप संदर्भात आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे भेटणार, एकूण किती जिल्ह्यामध्ये पैशांचं आज वितरण होणार, त्याच्याविषयी नवीन याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत. आणि आज दिवसभर सर्व लाडक्या बहिणींनी तयार राहायचं आहे, कारण की आत्ताच्या आलेल्या सर्वात मोठ्या अपडेटनुसार लाडकी बहीण योजना जून महिन्याची काल 1,500 रुपये तुमच्या खात्यावर जमा झाले असतीलही, जरी झाले नसतील तरी काळजी करू नका. आणि झाले असतील तर बघा, आज पुन्हा एकदा पैशांचं महावाटप या ठिकाणी सुरू होणार आहे. 1,500 अधिक 1,500 असे मिळून एकूण 3,000 रुपये आज तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. त्याच्याविषयी आपल्याकडे अतिशय लेटेस्ट आणि जबरदस्त माहिती या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. चॅनल जर नवीन असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशा पद्धतीची नवीन माहिती आपण नक्कीच तुम्हाला देत असतो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आत्ताची सर्वात मोठी अपडेटनुसार सर्वात अगोदर 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे, कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी आतुरतेने पैसे वितरणाची वाट बघत होत्या. आणि आत्ता या क्षणाला सर्वात मोठ्या अपडेटनुसार आज लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जमा झाल्याचे SMS थेट बँकेद्वारे या ठिकाणी पडणार आहेत. आणि आज दिवसभर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवले जाणार आहेत, ते सुद्धा जिल्ह्यांच्या यादीनुसारच. बघा, एकूण 3 याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत. पहिली यादी असेल, दुसरी यादी असेल आणि तिसरी यादी असेल. या तीनही याद्या नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, जेणेकरून तुमचं नाव तुम्हाला यादीमध्ये चेक करता येईल व तुमच्या बँक खात्यामध्ये आज पैसे कशा पद्धतीने वितरित होणार आहेत आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत का, या गोष्टीची सर्व संकल्पना तुम्हाला भेटून जाईल. तर बघा, आज आहे गुरुवार आणि तारीख आहे 16 जुलै. तर बघा, डायरेक्ट DBTद्वारे पैसे जे ते ट्रान्सफर या ठिकाणी केले जाणार आहेत. लाडक्या बहिणींना सर्वात मोठा दिलासा भेटणार आहे, कारण की ज्या 3 याद्या जाहीर झालेल्या आहेत, पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादी, या तीनही याद्या नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, कारण की आता पैसे वितरणाचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीने या ठिकाणी वेळापत्रक मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलेलं आहे. दररोज 12 जिल्ह्यामध्ये, म्हणजे आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि परवा दिवशी 12 जिल्हे. तर बघा, लाडक्या बहिणींनो तयार राहा, कारण की आजपासून पैसे वाटपाची सुरुवात जिल्ह्यानुसार या ठिकाणी झालेली आहे. 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैसे वितरण करण्याचा निर्णय या ठिकाणी शासनाने घेण्यात आलेला आहे. दररोज 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं महावाटप या ठिकाणी केलं जाणार आहे आणि एकूण रक्कम तुम्हाला भेटणार आहे ती म्हणजे 3,000 रुपये थेट तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये. चला तर जाणून घेऊया कोणत्या लाडक्या बहिणींना आज 3,000 रुपये भेटणार आहे. तर बघा, सर्वात प्रथम म्हणजे आत्ताच्या सर्वात मोठ्या अपडेटनुसार मुख्यमंत्री साहेबांची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि ज्या लाडक्या बहिणी नियम पाळतात, सर्व गोष्टी फॉलो करतात, तर अशा लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जमा करण्याचा मोठा निर्णय या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे. तर बघा, पैसे वाटप करण्याची मान्यता तर भेटलेली आहेच आता. आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणीसाठी खास गिफ्टसुद्धा या ठिकाणी भेटून जाणार आहे, जे आपण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ते गिफ्ट सांगणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा. तर सर्वात प्रथम म्हणजे पैसे वितरणाचं वेळापत्रक या ठिकाणी कशा पद्धतीने जाहीर झालेलं आहे. तर बघा, एकूण 12 जिल्ह्यांच्या याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत. ते 12 जिल्ह्यांची नाव आपण तुम्हाला सांगणार आहोतच. ज्या 12 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी पैशांचं वितरण अतिशय वेगवान पद्धतीने केलं जाणार आहे, कारण की महत्त्वाची बैठक जी आहे ती आता या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आणि बैठक झाल्याच्या नंतर लाडकी बहीण योजना पैसे वाटप करण्याचा GR सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर करण्यात आलेला आहे. आणि रक्कम ज्या थकीत रक्कमी राहिल्या असतील जून महिन्याच्या किंवा जुलै महिना तर संपत आलेला आहे, त्यामुळे जुलै महिन्याचे सुद्धा पैसे या ठिकाणी वितरण करण्याचं आजपासून वाटपाचा हा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. आणि एकूण 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप जे ते केले जाणार आहेत. आणि याच्या संदर्भात त्यांनी नवीन यादीसुद्धा या ठिकाणी जाहीर केलेली आहे. 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे आणि या 12 जिल्ह्यामध्ये आजपासून पैशाचं वितरण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि आजपासून तुमच्या या 12 जिल्ह्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहे. चला बघूया आपण मग आज कोणत्या लाडक्या बहिणीला आणि कोणत्या बँक खात्यामध्ये थेट 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार त्याच्याविषयी आपण यादी बघणार आहोत. कारण की आतापर्यंत भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या आणि त्याच वाट बघण्याची अखेर प्रतीक्षा बहिणींची संपलेली आहे. आणि 17 जिल्ह्यांची असेल
सोबतच 3 याद्या ज्या आहेत त्या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत. सोबत बँकांची सुद्धा यादी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलेली आहे. बघू शकता मित्रांनो, बँकांची यादी आपण पुढे तुम्हाला देणारच आहोत. कारण की मुख्यमंत्र्यांच्या नवीन आदेशानुसार आजपासून पैसे वाटपाला सुरुवात करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील यांनी जे आदेश ते जारी केलेले आहेत आणि यांनी वचन दिलेलं आहे लाडक्या बहिणीचा सन्मान निधी आम्ही त्यांच्या बँक खात्यामध्ये सर्वात अगोदर पाठवणारच असा वादा त्यांनी साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येण्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. कारण की बँकांना तशा पद्धतीने आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत आणि ज्या 2 ते 3 याद्या जाहीर झालेल्या आहेत. तर पहिली यादी आपण आता लगेच बघणार आहोत आणि दुसरी यादीही सोबतच बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल आपल्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने आणि एकूण किती रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच्याविषयीच्या संपूर्ण डिटेल अपडेट. तर बघा, आज ज्या याद्या जाहीर झालेल्या आहेत तर वितरणाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणीसाठी 1150 रुपये गॅसची सबसिडीसुद्धा या ठिकाणी देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आत्ताच या ठिकाणी नवीन जार आलेला आहे. जी अन्नपूर्णा योजना होती काही दिवसांपूर्वी चालू होती, काही कारणास्तवमध्ये थोड्या दिवसासाठी स्थगित झाली होती, परंतु आता काळजी करण्याची गरज नाही. 3000 रुपये तर तुम्हाला भेटणार. सोबतच अन्नपूर्णा योजनेचे 1150 रुपये असे मिळून 4150 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये आज जमा होणार आहेत अशा मित्रांनो या ठिकाणी माहिती आपल्याकडे आलेली आहे. कारण की आता कुठल्याही पद्धतीचा उशीर नाही. लाडकी बहिणीसाठी पारदर्शक सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि मे असेल, जून असेल किंवा जुलै असेल तर या 3ही महिन्याचा निधी एकत्रितरित्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केला जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आत्ता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी जी 12 जिल्ह्यांच्या 3 याद्या जाहीर केलेल्या आहेत त्या याद्याही आपण आता या ठिकाणी व्हिडिओच्या मध्ये लगेच बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल आपल्या जिल्ह्यामध्ये पैसे कशा पद्धतीने येणार, कधी येणार आणि तुम्हाला देखील पैसे भेटणार का. तर बघा, मोठा निर्णय या ठिकाणी आलेला आहे, तो म्हणजे 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यासंदर्भात सरकार तुमच्या लाडक्या बहिणीच्या पाठीशी आहे. कारण की जी आर या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि जी आर सोबतच नवीन योजना देखील या ठिकाणी आता इंट्रोड्यूस होणार आहे लवकरच. महिलांसाठी नवीन योजना होऊ शकते सुरू मित्रांनो. ती म्हणजे कोणती, तर बघा, महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सिलाई मशीन योजना या ठिकाणी अंमलबजावणीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न शासनाने या ठिकाणी सुरुवात केलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला थेट DBT माध्यमाद्वारे वितरण तुमच्या बँक खात्यामध्ये केलं जाणार आहे आणि सोबतच 15,000 रुपयाची सिलाई मशीन देखील तुम्हाला या ठिकाणी भेटू शकते. लवकरच अधिकृत घोषणा देखील या ठिकाणी केली जाऊ शकते. तर बघा, आज पैसे वाटप होणारे जिल्हे आपण बघूया लगेच आता. कारण की आजपासून पैसे वाटपाचं नियोजन या ठिकाणी आखलेलं आहे आणि आजच या ठिकाणी पैसे जे ते पाठविले जाणार आहेत आणि तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम जी आहे ती या ठिकाणी जमा केली जाणार आहे. तर बघा, 3 दिवस सलग पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे. आज दुपारपासूनच खरं तर पाहिलं तर पैसे जे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. कारण की DBTचं बटन मुख्यमंत्री साहेबांनी ऑलरेडी दाबलेलं आहे. शासनाचा आदेशसुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. याच्यानंतर DBT सिस्टममध्ये मंजुरी या ठिकाणी शासनाला भेटलेली आहेच आणि DBTचं बटन दाबल्यामुळे बँकांना निधी वितरित करण्यास कुठल्याही पद्धतीची अडचण या ठिकाणी आता येणार नाही. थेट पैशांचं निधीचं वितरण तुमच्या बँक खात्यामध्ये यादीनुसार पैसे पाठविले जाणार आहेत. पहिली यादी असेल, दुसरी यादी असेल आणि तिसरी यादी असेल. तर या 3ही याद्या नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. कारण की SBI असेल, बँक ऑफ बडोदा असेल, कुठल्याही बँका असतील तर बँकांची सुद्धा यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे. चला तर बघूया पारदर्शक संपूर्ण माहिती. ज्या मोठ्या घोषणा झालेल्या आहेत 12 जिल्ह्यांच्या यादीच्या, त्या यादी तर आपण बघणार आहोतच. सोबतच महत्त्वपूर्ण निर्णयसुद्धा लाडक्या बहिणीसाठी काही या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. ते निर्णयही आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर लक्षपूर्वक बघा. सर्वात प्रथम म्हणजे आतापर्यंत ज्या लाडक्या बहिणींचे थकीत पैसे राहिले होते, मग ते मे महिन्याचे असतील, जून महिन्याचे असतील किंवा जुलै किंवा इतरही मागील महिन्याचे पैसे राहिले असतील, तर अशा बहिणींना आता काळजी करण्याची गरज राहिलेली नाही. कारण की जून, जुलै आणि सोबतच मार्च एप्रिलचे पैसे देखील या ठिकाणी तुम्हाला 6,000 रुपये असे 4 महिन्याचे पैसे मिळून तुम्हाला या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. म्हणजे कुठल्याही बहिणीच्या आता थकबाकी राहणार नाही. प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणारच आहेत असं या ठिकाणी त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळेच लाडकी बहीण योजना तुमच्या पाठीशी आहे मित्रांनो आणि तुम्हाला पैसे पाठवण्यासाठी कुठल्याही पद्धतीची अडचण या ठिकाणी आता येऊ देणार नाही. आणि महिलांसाठी खुशखबर, दुसरी डबल खुशखबर आलेली आहे, ती म्हणजे जून आणि जुलै महिन्याचा निधीसुद्धा या ठिकाणी सोबत वितरित करण्यासंदर्भात. कारण की आज पैसे वाटप करण्याचा जर निर्णय घेतलेला आहे म्हणजे काय, तर आज तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे DBT माध्यमाद्वारे जिल्ह्यांच्या यादीनुसार पाठविले जाणार आहेत. सोबतच 2 महिन्याचे पैसे सोबत तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. चला तर जाणून घेऊया मग 17 जिल्ह्यांची यादी. ज्या
17 जिल्ह्यामध्ये आज पैसे ट्रान्सफर होणार आहेत. अशा 17 जिल्ह्यांची महत्त्वपूर्ण यादी, कारण की या 17 जिल्ह्यामध्ये आज 100% पैसे पाठविले जाणार आहेतच असा वादा मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी केलेला गेलेला आहे. तर बघा, या ठिकाणी 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैसे तर भेटणार, गॅस सिलेंडरही भेटणार आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली आहे अशाच लाडक्या बहिणींना पैशांचं निधीचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. कारण की जर तुम्ही KYC केले नसेल तर तुम्हाला पैसे भेटण्यास नक्कीच अडचण येऊ शकते किंवा प्रलंब होऊ शकतो. त्यामुळे KYC केली आहे की नाही एकदा चेक करा. केली नसेल तर करून घ्या. कारण की आता जी जिल्ह्यांची यादी आलेली आहे किंवा जी जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे ती मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये देखील सांगितलेली आहे की या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण या ठिकाणी करून घ्या. अशा म्हणून 2 याद्या या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलेल्या आहेत. पहिली यादी असणार आहे जिल्ह्यांची यादी आणि दुसरी यादी असणार आहे इतर बँकांची यादी. कारण की प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि बँकेनुसार पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. तर बघा, आज होणार आहे 3,000 रुपये वितरण. कारण की मुख्यमंत्री साहेबांनी जी यादी जाहीर केलेली आहे तर या यादीनुसार महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सुद्धा या यादीला मंजुरी या ठिकाणी दिलेली आहे. कारण की आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप होणार असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर बघा, पात्र महिलांची नावे या यादीमध्ये समाविष्ट केली गेलेली आहेत. कारण की आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप आणि ते सुद्धा 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये थेट धडाडीच्या पद्धतीने पाठविले जाणार आहेत. कारण की ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नसते अशा लाडक्या बहिणीसाठी हा बैठकीमध्ये झालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय आपण म्हणू शकतो. कारण की आज अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आज 100% पैसे सोडणार असा वादा या ठिकाणी आपल्याला आलेला आहे. तर बघा, आज पैसे जमा होतात क्षणी तुम्हाला अशा पद्धती मेसेज या ठिकाणी पडणार आहेत. उपमुख्यमंत्री साहेबांनी पैसे पाठवण्याची सुरुवातसुद्धा या ठिकाणी केलेली आहे आणि मनी इज क्रेडिटेड इन अकाउंट अशा पद्धतीचे मेसेज तुम्हाला आज या ठिकाणी पडू शकतात. कारण की सर्व बँकांनाही आदेश देण्यात आलेले आहेत. सर्व महिला बालविकास मंत्र्यांना सुद्धा आदेश दिलेले आहेत आणि DBT संघाला तर जिल्ह्यांच्या याद्या दिलेल्या आहेत. जी जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला आताच बघणार आहोत. तर बघा, आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे भेटणार, कोणत्या बँकेमध्ये पैसे भेटणार आणि आज वाटप होणारे जून आणि जुलै महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये कशा पद्धतीने येणार त्याच्याविषयी माहिती आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी बघा, बँकांची पहिली यादी आलेली आहे. बँकांची यादी बघूया आणि त्याच्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी देखील बघणार आहोतच. तर बघा, सर्वात अगोदर बँकेमध्ये पैसे वितरित होणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक या बँकेमध्ये आज पहिल्या दिवशी पैशांचं वितरण होणार आहे. त्याच्यानंतर वितरण होणार आहे HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, ॲक्सिस बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल. आणि तिसरी यादी असणार आहे इतर पेमेंट्स बँका. त्यामध्ये समावेश असणार आहे IDFC फर्स्ट बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक्स आणि एअरटेल पेमेंट्स बँक. तर अशा बँकेमध्ये तिसऱ्या दिवशी पैशांचं वितरण होणार आहे. तर बघा, बँकेची यादी बघितली आपण. आता बघूया DBT बटन दाबल्याच्यानंतर प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये आज टप्प्याटप्प्याने पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे त्याविषयी जिल्ह्यांची याविषयी शॉर्टमध्ये यादी आपण बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे. तर बघा, पहिली जी यादी आलेली आहे ती म्हणजे या ठिकाणी मुंबई शहराकडून आलेली आहे. तर बघा, आज वितरण होणारे पहिले 12 जिल्हे ते आपण बघणार आहोत अगोदर. तर बघा, मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर, त्याच्यानंतर असणार आहे ठाणे, पालघर, सोबतच रायगड, रत्नागिरी, त्याच्यानंतर असणार आहे सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. तर या 12 जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज पश्चिम महाराष्ट्र व कोकण या ठिकाणी पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. त्याच्यानंतर मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र बघूया आपण आता. तर या ठिकाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या असणार आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव. त्याच्यानंतर परवा दिवशी असणार आहे वितरण असणार आहे अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा आणि भंडारा. त्याच्यानंतर असणार आहे गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वाशिम. तर अशा ठिकाणी या ठिकाणी 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरणची यादी आपण तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. पहिला दिवस, दुसरा दिवस आणि तिसरा दिवस. तर बघा, तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे. कारण की आज पैसे वाटप होणार आहेत आणि मेसेज तुम्हाला पडणार आहेत. आता बघूया लाडक्या बहिणींना कोणतं गिफ्ट या ठिकाणी भेटणार आहे. कारण की गिफ्टची वाट आतुरतेने लाडक्या बहिणी बघत असतील. तर बघा, एकूण 3 गिफ्ट भेटणार आहे. त्यातील पहिलं गिफ्ट म्हणजे 1500च्या ऐवजी 2100 रुपये महिना होऊ शकतो. कारण की आत्ता चाललेल्या विधान परिषदेच्या बैठकीमध्ये देखील भरपूर
यांनी मुद्दा उठवलेला आहे. तुम्ही 2100 देणार होता, कधी 21 रुपये देणार आहात? हा प्रश्न या ठिकाणी सरकारला केला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर म्हणजे लवकरच आता 21 रुपयेसुद्धा या ठिकाणी सुरू होऊ शकतात. त्यासाठी तुमचं बँक खातं सक्रिय ठेवायचं आहे. आधार कार्ड लिंक केलं नसेल तर लिंक करून घ्या आणि मोबाईल नंबर अपडेट ठेवा, जेणेकरून लाडक्या बहिणीला 1500च्या ऐवजी 21 रुपयेसुद्धा जमा होऊ शकतात. त्याचं वाढू शकतात. त्याचं कारण काय मित्रांनो? महागाई वाढलेली आहे आणि सरकारचा सकारात्मक विचार हा लाडक्या बहिणीसाठी आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे तर भेटणारच. ज्या लाडक्या बहिणींना पैसे भेटले नव्हते अशा लाडक्या बहिणींनी KYC करून घ्या. KYC केली की तुम्हाला देखील, तुम्ही जर अपात्र झाला असाल तरी पुन्हा देखील पात्र होऊन तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी घेऊ शकतात. कारण की अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींना आज पैशांचं वाटप या ठिकाणी केलं जाणार आहे. ते सुद्धा थेट 3000 रुपये, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे भेटण्यासाठी कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही. कारण की साहेबांनी आज DBTचं बटन या ठिकाणी दाबलेलं आहेच आणि DBTचं बटन दाबलं म्हणजे काय, तर आनंदाची बातमी. जिल्ह्यांच्या यादीनुसार असेल किंवा बँकांच्या यादीनुसार असेल, तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जे ते जमा होत असतात आणि महत्त्वाचं म्हणजे 24वा हप्ता लाडक्या बहिणीसाठी नक्कीच महत्त्वाचा ठरणार आहे. जून जुलै महिन्याचे दोनही महिन्याचे 3000 रुपये तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये आज या ठिकाणी पाठविले जाणार आहेत आणि सोबतच तुम्हाला गॅसची टाकी असेल, सोबतच 30 प्रकारचे भांडी संच असेल, या ठिकाणी देखील तुम्हाला भेटू शकतो. कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत आहेत कधी गिफ्ट भेटतील. तर बघा, बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत तुम्ही जर अर्ज केला असेल तर तुम्हाला सुद्धा 30 प्रकारची भांडी संच या ठिकाणी भेटू शकतो. सोबतच सौर ऊर्जा चालणारी चूल देखील आतापर्यंत याशिवाय महत्त्वाचे अपडेट आल्या नाहीत, परंतु जसे अपडेट येईल तसं आपण तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार आहोत. सोबतच गॅसची टाकी तर तुम्हाला भेटू शकतेच मोफत, कारण की अन्नपूर्णा योजना लाडक्या बहिणीसाठी कार्यरत आहे. तर बघा, अशा पद्धतीने मित्रांनो आपण तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. जर पैसे येण्यासाठी थोडा उशीर झाला असेल तर काळजी करू नका. तुमचं लाभार्थी पडताळणी या ठिकाणी सुरू असू शकते. सोबतच बँक खाते आधार कार्डशी लिंक करून ठेवा. यामुळे देखील पैसे भेटण्यास कधी कधी उशीर होत असतो आणि मोठ्या प्रमाणात आपण तुमच्यासाठी प्रश्नाचे उत्तर आपण तुम्हासाठी नक्की देत असतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण तुम्ही सबस्क्राईब केलं, व्हिडिओला लाईक केलं तर आपण अशा पद्धतीची नवीन अपडेट तुम्हाला नक्कीच घेऊन येणार आहोत येत असतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण परत पुन्हा तशा एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.